संडे ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आम्ही आज चाललो आहे गावी चाललो आहे आणि आता दादरला आहोत आणि कुर्ल्यावरून जाणार आहोत. हे बघा सर्व पब्लिक बघा. हा सडेवाडचा टॉन आहे. नमस्कार. बरं आहे ना? काय बाकी आहे? निघाले. तर मित्रांनो आम्ही आता कुर्ल्याला आलो आणि इथून आता लोकमान्य टिळक टर्मिनल आणि इथून 1:15ची ट्रेन पकडत आहोत. अरे देवा मित्रांनो हे बघा चाकरमानी निघाले गावी. लग्नाला सामान बघा, लग्नाचा बसता बघा. चला मित्रांनो आम्ही आता टिळकनगरला उतरलो आहे आणि चाललो. 1ची ट्रेन आहे त्यामुळे एकदम सर्वजण आरामात चालत आहेत. मित्रांनो हा लोकमान्य टिळक टर्मिनस प्लॅटफॉर्म आहे आणि आता इथून मडगाव गाडी लागते. बघू शकता. आम्हाला जायचं आता खेडमध्ये जायचं आहे. अरे कुणावर येतो हा किधर हो. चला आम्हाला बॅगा वगैरे जसे काय याच्यामध्ये जाते सडेवाडीत गाडी जाते. मित्रांनो इकडे आम्हाला जागा भेटली बघा. तिकडे टाकायचं आज गर्दी पण भरपूर आहे. बड्डे लग्नाचे वाढदिवस आज. हे बघा 2 जण काय करतो तिकडे. मला खायला काढतो काय. आणि हा असाच आहे कसा उभा राहणार आहे. अरे गेट होता आम्ही बघ ए म्हणे कोकणात जायला भेटलं तरी चालेल, म्हणजे बसायला नाही भेटलं झालं पण जाणार उभ्याने. तर मित्रांनो लोकमान्य टिळक टर्मिनसवरून आत्ता गाडी सुटली आहे आणि आम्ही आता निघालो आहे. बघा सर्वजण मस्त आरामात बसले सीटवरती. आम्हाला लवकर आलो त्यामुळे जागा भेटली तरी पण धावत चढलो. चांगल्याने बिर्याणी बाबा. मित्रांनो इकडे पण बघा चपात्या खाली येऊन बसले. काय लागतात काय माहिती, व्हिडिओमध्ये घेतले त्यामुळे लागतात त्या. आता लास्ट आहेत पण उद्या पंक्तीमध्ये बरोबर जेवणार लग्नाच्या पंक्तीमध्ये. इकडे दोघं जण असतात. मित्रांनो बिर्याणी खाऊन गेले, आता डाळ घेतली का
बघा पचित मग तशी त्यामुळे तर आणली परत. तर मित्रांनो आता ठाण्याला पोहोचलो आहे. तर हे बघा त्याच्या मी वरती बसले बघा. आता गर्दी वाढली ठाण्याला गर्दी बहुतेक लोक चालले आता. चला हे बघा. तर मित्रांनो जास्त उजेड मारतोय त्यामुळे हे बघा हा आपला जुगाड आहे. कोकणी माणसाचा हा जुगाड बघा. जुगाड बघा ते इकडून पण टाक ना जरा आतमध्ये. हात्यार बघा हात्यार बघा मान्याचा हात्यार बघा आपला मान्यात होता बघा. एकदा मस्त गाणे ऐकतो तिकडे स्वतःच्या झोंबीमध्ये आहे. आणि तर मित्रांनो आता वाजलेत 1:45 झालेत आणि हे बघा कसे झोपलेत मस्तपैकी. त्यांना झोप लागले. वरती पण लाईट थोडं कमी केलेलं आहे. आता मोबाईलवर आहे म्हणा तिकडे झोपला आहे. तिकडे काही जण गप्पा मारत आहेत. हे बघा मस्त झोपलेत. लुडो खेळतात ते. लुडो खेळतात तिकडे. आज इकडे लुडो खेळतात बघा. कोण बनेगा कृपया ध्यान दीजिए लोकमान्य तिलक टर्मिनस से आने वाली मडगांव को जाने वाली गाड़ी नंबर 1109। नमस्कार मित्रांनो हे स्वर्गनगरी कोकणामधून आत्ता आम्ही पोहोचलो आहे खेडला. बघा खेडचं रेल्वे स्टेशन बघा. आणि सकाळचे वाजले 5. सकाळचं वातावरण आहे बघू शकतो तुम्ही. आहे आपला खेड स्टेशन. सुधारणा झाले आज यावर्षी. मित्रांनो खेडचा फेमस आहे तो आशापुरा स्वीट्स आणि इथे उतरलोय. ह्या वहिनी बघा मला पण घ्यायचं रे. वाव व्ह्यू वाटतो रे. तर मित्रांनो आम्हाला फायनली गावी पोचलो आहे आणि आता आमचा बाईकने प्रवास चालू आहे. आता आम्ही आता दमामला पोचणार आहोत. मित्रांनो एकदम कोकणामधला एक निसर्गरम्य वातावरण तुम्ही बघू शकता. मित्रांनो पण आलेले आहेत. आपण सर्वजण बोलत असतो स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण. हे बघा आमचं कोकण. साधी झाडं बघा कोकणामधले. कटकर कमल्याला आपण वाडीची हा. तर मित्रांनो इकडे बघू शकता तामोणचा आणि दमामे तामोण इकडे आहे. आणि आम्ही आता इकडे पोहोचलोय तामोण हनुमानवाडी. हां आणि याच्या पुढे तालुक्याची तामोण वेताळवाडी आणि तिकडे पुढे आहे ती मधलेवाडी. हां आणि तिकडे दामोमे वडाची वाडी गुरुवाडी. आम्ही थोडा जंगलमधून घुसणार आहोत रोज. तिथून आता लेफ्ट मारणार आहोत. इथून हा थोडा मित्रांनो आमच्या वाडीमध्ये जाण्यासाठी आमचा जो ग्राउंड आहे तिथे जाण्यासाठी हा कच्चा रोड आहे बघू शकता. आणि
खरं तर म्हटलं तर आम्ही जी वर्षभर मेहनत करतो ते आम्ही एक आमची ट्रॉफी इकडे आम्ही घेऊन चाललो आहोत आता आमच्या वाडीमध्ये विराजमान करण्यासाठी. आज मुंबईवरून ही कुठली वाडी आहे बघा? सुतारवाडी. सॉरी मित्रांनो, रस्ता बघा कसा लागला आहे. आमचा एकदम शॉर्टकट रस्ता, म्हणजे 10 मिनिटामध्ये आम्ही वाडीमध्ये पोचू, नाहीतर फिरून आम्हाला अर्धा तास तरी लागला असता घरी जायला. आता इकडे आम्ही हा ते 15 मिनिटाचा रस्ता आहे, पण इथून आम्ही गेलो तर आता- आम्ही 5 ते 10 मिनिटात आम्ही पोचतो घरी. हा मला असं वाटतं की कमल्याच्या लग्नापर्यंत, कमलेश जाधव आहे ना आपला इतर, त्याच्या लग्नापर्यंत तरी हा इकडचा रस्त्याचं डांबरीकरण होईल होय. असं मला वाटतंय, आणि होणारच लवकर डांबरीकरण. आमच्याबरोबर एक आमचा मित्र खास करण उर्फ गण्या, तो बाईक रायडर म्हणून आमच्या ऑडिओमध्ये ओळखला जातो. हा माझी बॅग नाही आहे. आम्ही बॅग घेतच नाही. तर मित्रांनो, हा बघा, हा इकडे पूर्ण गवत आहे आणि आमचा होम ग्राउंड आहे. इथे आपल्या पावसाळी क्रीडा स्पर्धा म्हणजे क्रिकेटच्या स्पर्धा, रबर बॉल क्रिकेट स्पर्धा ह्या आपण आयोजित करतो दरवर्षी. शिवशंभू चषक असं आपल्या चषकाचं नाव आहे, आणि आपण ह्या स्पर्धा आपण गणपतीमध्ये राबवतो दरवर्षी. तर बघू शकता आपला ग्राउंड बघा. आता पूर्ण गाडी स्पीड मारायला गेले, रानडुक्कर दिसलं तर तो परत घाबरेल. रानरेडा आमच्याकडं थोडा आता वातावरण खराब आहे इकडे, कारण रानरेडा म्हणजे असं एक जंगलातील प्राणी आमच्याकडे आले आहेत. आणि हे पिकॉक सिटी म्हणून जरा प्लॅन बनणार होता, पण थोडा फसला गेला इथे. आणि खरोखरच कोकणातील व्ह्यू म्हणजे बघणं एकदम खूप सुंदर वाटतं. आता उन्हाळा असला तरी पण झाडांची जी हिरवळ आहे ना, ते खूप एकदम मस्त दिसते. बाईक रायडर आमचा तो आता खूप आता एवढी कार पुढे कोकणातील एकदम चमकाल, एकदम सुंदर. खरं तर मला वाटतं रानगेंडा तो इथेच या एरियामध्ये दिसला होता. हाच ठिकाण होता मित्रांनो, आणि ह्याच ठिकाणी तो रानरेडा आहे, तो कोण आहे तो दिसला होता. असा पण ज्या व्हिडिओ आपल्याला व्हायरल झालेली ते इथेच आहे, आणि न्यूजला पण आपल्याला बातमी टाकलेली ती पण ह्याच आपल्या बल्देवाडीमध्येच आहे. जसं का रानरेड्याचं नाव काढलं तसं आमचा बाईक रायडर असं स्लो झालेला आहे. पुन्हा त्याला वेग घेतला इथे मस्त खूप. तो बघा तिकडे तो दिसतोय, तो आमचा रिलायन्सचा टॉवर होता, तो आता सध्या बंद झालेला आहे. जुना टॉवर होता तो, आता सध्या आता त्याचा वापर होत नाही, तरी आहे उभा. तर मित्रांनो, हा बघा, हा आमचा वाडीपासून थोड्याच अंतरावरती रस्ता बघा कसा खराब आहे. आणि ही आमची मराठी शाळा बघू शकता, एकदम छोटीशीच आहे. ठीक आहे, बघू शकता आमची वाडी आहे, बल्देवाडी बघा. आमच्या वाडीमध्ये एकदम मोठीच घरं आहेत. आमचं मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे.
ब्लॉगर प्रकाश निशाल्याचा निवासस्थान दिसलेलं आहे. हो आले लागले. इकडे माझं पण निवासस्थान आहे अगदी. आणि ही खरं त्याची गाडी आहे. त्याची आई इकडे आहे, पाणी भरत आहे. तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय.